आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला सरकारने मंजुरी म्हणजे मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आणि एवढी बातमी ही कशासाठी दिली तर याच्यामध्ये कर्जमाफी आहे म्हणून सांगतात. 50,000 रुपये आणखीन नियमित कर्जफेड करणाऱ्यासाठी अनुदान देणार आहे म्हणून सांगितलं. परंतु ते 50,000 गेले अनेक वर्ष जाहीर केलं जातं परंतु शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. तर हा प्रश्न जो आहे तो तातडीने सुटत नाही. कर्जमाफी आम्ही मागतोय, मुक्ती मागतोय, कर्जमाफी नाही आहे. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती याच्यातला फरकच सरकारला कळत नाही. तर कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे ही आमची आमची मागणी आहे. तर या मागणीला सरकारचं दुर्लक्ष आहे. आज केवळ घोषणा म्हणजे मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आता त्याला सबब सांगतात की विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता आणि मग आचारसंहिता जर द्यायचंच नाही आहे तर 30 जूनच्या आधी तुम्ही देणार होता. ही निवडणूक झाल्यावर सुद्धा 30 जूनपूर्वी तुम्हाला घोषणा करून पैसे देता आले असते परंतु सरकारला हे द्यायचं नाही आहे. केवळ घोषणा करायच्या, मंत्रिमंडळातनं जाहीर करायचं, प्रत्यक्ष काही द्यायचं नाही आहे आणि मतं मिळवायची एवढा खोडसाळपणा चालू आहे. याच्यावरनं शेतकरी विरोधी हे सरकार आहे हे स्पष्ट होतं.